पहा, हा पहिला प्रश्न आहे 71 नंबरचा. आपण सोडवायला सुरुवात करूया. x मायनस 3 इज इक्वल टू 2x इन ब्रॅकेट x प्लस 9 अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर x ची किंमत किती, x बरोबर किती या पद्धतीने विचारलेला आहे. तर याच्यामध्ये x ची किंमत काढायची आहे. तर पहा कसं काढता येईल. x मायनस 3 इज इक्वल टू 2 ने ह्या x आणि 9 ना मल्टिप्लाय करून घ्या. 2 मल्टिप्लाय x 2x प्लस 2 मल्टिप्लाय 9 18. ओके. यानंतर x मायनस 3 इज इक्वल टू 2x प्लस 18. x एका साईडला घ्या. 2x x मायनस 2x इज इक्वल टू 18 मायनस 3 हे राईट साईडला गेल्यानंतर प्लस होतील. या ठिकाणी मायनस x इज इक्वल टू 21. 18 प्लस 3 21 येईल. x इज इक्वल टू मायनस x आहे, मायनस 1 इकडे गेल्यानंतर 21 अपॉन मायनस 1 होईल, म्हणजेच मायनस 21. x इज इक्वल टू मायनस 21 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके. कोणाकोणाचं बरोबर आलेलं आहे, कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक हा सर्वांनी वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. काही मुलं उशिरा जॉईन झाले असतील, त्यांनी प्रश्न क्रमांक 71 चं उत्तर लिहून घ्या. ओके. क्वेश्चन नंबर 72 आपण पाहू. क्वेश्चन नंबर 72 हा थोडंसं ब्लर दिसतंय, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ब्लर दिसत असेल, पण नेटवर्क आल्यानंतर परत अजून चांगलं दिसायला सुरुवात होईल. त्यामुळं सर्वांनी थोडं वेट करा. बहात्तर नंबरचा प्रश्न लिहून घ्या. बहात्तर नंबरचा प्रश्न. वजा 18/24 चे रूपांतर 4 छेद असलेल्या परिमेय संख्येत करा. सोपा प्रश्न आहे. वजा 18/24 चे रूपांतर 4 छेद असलेल्या परिमेय संख्येत करा. ओके. बहात्तर नंबरचा हा जो प्रश्न आहे, वजा 18/24 चं रूपांतर आपल्याला 4 हा छेद असणाऱ्या संख्येमध्ये करायचं आहे. कशा पद्धतीने करता येईल? वजा 18/24 या संख्येला आपण कोणत्या संख्येने भागिल्यानंतर 4 हा छेद येणार आहे? सोपा प्रश्न आहे अतिशय. 6 ने भागिलं तर काय येणार आहे? या ठिकाणी 4 हा छेद येणार आहे. 6 चौक 24. मग
आपण छेदाला 6 ने भागिल्यानंतर अंशालाही 6 ने भागा, 6 18 आणि चिन्ह मात्र वजाच राहणार आहे. मग पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? ओके. हा थोडस ब्लर दिसतंय, पण नेटवर्क फुल आल्यानंतर परत अजून चांगलं दिसेल, त्याच्यामुळे थोडंसं वेट करा. ओके, पर्याय क्रमांक 3. ओके ओके, व्हेरी गुड, छान छान. भरपूर मुलांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे. सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न 73 नंबरचा. थोडंसं साईज लहान करतो मी. 73 नंबरचा प्रश्न. आकृती पहा. या आकृतीमध्ये प्रश्न लिहून घ्या, नाहीतर प्रश्न लिहून घेणं शक्य नसेल तर जागा सोडा, पण प्रश्नांची उत्तरं मात्र सर्वांनी लिहायची आहेत. प्रश्न लिहिण्यासाठी 2 3 4 तुम्हाला आवश्यक वाटतील तेवढ्या जागा सोडा आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहा, या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. मी आकृती थोडीशी ब्लर दिसते, मी पुन्हा एकदा या पेजवर आकृती काढतो. पहा, अशा प्रकारची आकृती आहे. या ठिकाणी मध्ये क्यू ही रेषा आहे, त्यानंतर या ठिकाणी एस ही रेषा आहे, पी ही रेषा आहे. या ठिकाणी एक कोन आहे, तो एम कोन आहे. या ठिकाणचा कोन आपल्याला दिला आहे 64 डिग्री. यानंतर या ठिकाणचा कोन एन दिलेला आहे. ओके, पाहता या ठिकाणी रेषा एस असेल, रेषा क्यू असेल किंवा पी रेषा आहे, ह्या एकमेकांच्या समांतर रेषा आहेत. या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे रेषा पी समांतर रेषा क्यू. रेषा पी आणि रेषा क्यू ह्या दोन्हीही समांतर रेषा आहेत आणि त्याच रेषेला एस ही रेषा सुद्धा समांतर रेषा आहे. म्हणजे या आकृतीमध्ये तीनही रेषा पी क्यू एस या एकमेकांशी समांतर आहेत. तर एम व एन च्या किमती काढा असं म्हटलेलं आहे. एम व एन ची आपल्याला किंमत काढायची आहे. पाहता या ठिकाणी एम हा कोन आहे, एन हा कोन आहे. तर मला सांगा, या ठिकाणी हा 64 डिग्रीचा कोन आणि एम कोन हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत. दोनही अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल आहेत. थोडक्यात हे दोन्ही व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. रेषा पी आणि रेषा एस या रेषेने छेदलेला आहे, त्यामुळं या ठिकाणचा जो 64 डिग्रीचा अँगल आहे तेच माप एमचंही असणार आहे. कारण की एम आणि हा 64 डिग्रीचा अँगल जो आहे दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत, व्युत्क्रम कोन आहेत. अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्यामुळं एम अँगल एम चं माप असणार आहे 64 डिग्री. ओके, त्याचबरोबर एन अँगल आहे. या ठिकाणचा एन हा कोन आहे, हे सुद्धा व्युत्क्रम कोन आहेत. रेषीय अल्टरनेट अँगल आहेत, व्युत्क्रम कोन आहेत. त्याच्यामुळं ह्या एनचंही माप असणार आहे 64 डिग्री. ओके, रेषा समांतर रेषा असल्यामुळं या ठिकाणी तयार होणारे कोन हे सर्व
अल्टरनेट अँगल असतील, व्युत्क्रम कोन असतील आणि सर्व अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. त्यामुळं या ठिकाणी तयार होणारा अँगल जो आहे अँगल एम आणि अँगल एन या दोघांची माप सेम असतील. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असणार आहे. ओके. हा क्वेश्चन लिहून घ्या. या पुढील प्रश्न पाहूया आपण. एका आयताकृती क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 432 चौरस मीटर आहे. जर लांबी व रुंदीचे गुणोत्तर 4:3 असेल. पहा, थोडी साईज मोठी करतो. 74 नंबरचा प्रश्न आहे. एका आयताकृती क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 432 चौमी आहे. तर लांबी व रुंदीचे गुणोत्तर 4:3 दिलेले आहे. तर रुंदी किती मीटर आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी आपल्याला सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:3. 4:3 हे गुणोत्तर दिलेलं आहे. त्यामुळं आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी होईल 4x आणि रुंदी होईल 3x. पाहता, समजा आपण गृहीत धरूया लांबी 4x व रुंदी 3x. मग आयताचे क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे, ते दिलेलं आहे 432. 432 हे क्षेत्रफळ दिलेलं आहे. या ठिकाणी लांबी 4x, रुंदी 3x. या ठिकाणी 4x गुणिले 3x 432 बरोबर 4 त्रिक 12, 12x चा वर्ग. ओके. या ठिकाणी गुणिले x आहेत, x वर्ग बरोबर आपण किंमत काढूया 432 भागिले 12. या ठिकाणी भाग द्या. 12 एक 12, 12 त्रिक 36, आणि खाली राहिले 7, 12 सकून 72, 36 बरोबर x वर्ग. या ठिकाणी x बरोबर 6 येईल. x बरोबर 6. ओके, x बरोबर 6. तर x ची किंमत आलेली आहे 6. या ठिकाणी आपण लांबी व रुंदी 4x व 3x मांडलेले आहे. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे रुंदी किती मीटर असेल. या ठिकाणी रुंदी किती मीटर असेल हे विचारलेलं आहे. आपण रुंदी काढूया. रुंदी 3x दिलेली आहे. x ची किंमत 6 आलेली आहे. आपण रुंदीमध्ये किंमत टाकू 3 गुणिले 6, 6 त्रिक 18. या ठिकाणी रुंदी 18 आलेली आहे. ओके, रुंदी 18 आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? ओके, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे, 18 मीटर.
राईट डाऊन करून घ्या. थोडंसं ब्लर दिसतंय आणि प्रश्नपत्रिका झेरॉक्स जी आहे ती सुद्धा लहान साईज आहे, त्याच्यामुळे प्रश्न थोडासा ब्लर दिसतोय. मी प्रश्न जास्तीत जास्त पेजवर लिहिण्याचा प्रयत्न करतो. पहा, थोडं नेटवर्क चांगलं आल्यानंतर क्लिअर दिसतंय. नेटवर्क थोडं कमी झाल्यानंतर थोडंसं ब्लर दिसतंय. ओके, 74 नंबरचा प्रश्न दिलेला आहे सर्वांनी. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा प्रश्न. 75 नंबरचा प्रश्न काय आहे पहा सर्वजण. थोडीशी साईज अजून मोठी करतो. 75 नंबरचा प्रश्न सर्वांनी लिहा, सोपा आहे तो. ए वर्ग वजा 3a अधिक 2 चे गुणक लिहा. सोपा प्रश्न आहे. 6.1 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. हा 74 नंबरचा प्रश्न आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल पाहता. ए वर्ग वजा 3a प्लस 2 गुणाकार हा +2 यायला पाहिजे आणि दोन संख्यांची वजाबाकी ही 3 यायला पाहिजे. अशा कोणत्या दोन संख्या असतील? -2 व -1. ओके, मग a वर्ग वजा 2a वजा a प्लस 2 दोन ग्रुप पाडा. यामध्ये काय कॉमन येईल? a -2 या ठिकाणी काय कॉमन येणार आहे? या ठिकाणी -1 कॉमन येईल. a आणि या ठिकाणी मायनस आणि हे प्लस, पुन्हा या ठिकाणी मायनस होईल. 2 a -2 a -1 हे गुणक असणार आहेत या राशीचे. हा सर्वांनी लिहा. पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बरोबर, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पाहता 76 नंबरचा प्रश्न. वर्गमुळामध्ये थोडीशी प्रश्नामध्येही प्रश्नपत्रिका साईज थोडीशी छोटी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसतंय. मी या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित लिहितोय तो पहा. x चा 3रा घात गुणिले x चा 4था घात गुणिले x चा 9वा घात बरोबर x चा mवा घात. तर m बरोबर किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे.
यम बरोबर किती हा प्रश्न आहे. प्रश्न लिहून घ्या सर्वांनी. 76 नंबरचा प्रश्न आहे. शहात्तर नंबरचा थोडं नेटवर्क वीक असल्यामुळे थोडंसं ब्लर होतंय. पाहता काय येईल. एक चा तिसरा घात, एक चा चौथा घात, एक चा नववा घात या सर्व घातांकांची या ठिकाणी बेरीज होईल. सर्व घातांकांची बेरीज एक चा कितवा घात होईल, एक चा 16वा घात बरोबर x बरोबर एक चा यमवा घात. तर याचा स्क्वेअर रूट काढू. आता x चा 16वा घात म्हणजे x चा चौथा घात बरोबर x चा यमवा घात बरोबर. तर आपल्याला यम बरोबर 4 आलेला आहे. यम बरोबर 4 आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 यम बरोबर 4 आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. 77 नंबर. नंबरचा प्रश्न पहा. नंबरचा प्रश्न पहा. दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज. दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज यम आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्यापैकी एक आहे. ओके. पहिली संख्या जी आहे आपण m/2 ही मानू. दुसरी संख्या असणार आहे m/2 + 1. या दोन संख्या असतील. पर्याय क्रमांक 1 नुसार पहिली संख्या जर आपण m/2 म्हटली तर दुसरी संख्या येईल m/2 + 1. पहा या दोघांची बेरीज, या दोन संख्यांची बेरीज m/m+m+, या ठिकाणी यांचा m/2 + 1 याचा छेद आपल्याला 2 आणावा लागणार आहे. त्याच्यामुळे छेदस्थानी 1 या संख्यांना 2 ने गुणावं लागेल बरोबर 2. आणि या सर्वांचा छेद खाली 2 आलेला आहे. या ठिकाणी 2m + 2/2 अशा पद्धतीने आलेला आहे. तर पर्यायामध्ये अशा प्रकारची संख्या दिसत नाही. त्यामुळं पर्याय 1 हा काय बरोबर नाही. पर्याय क्रमांक 2 आपण पाहू.
पर्याय क्रमांक 2 मध्ये पहिली संख्या m अधिक 1/2 ही जर आपण मांडली तर दुसरी संख्या ही असणार आहे m अधिक 1/2 अधिक 1. ओके, तर या दोन संख्यांची आपण बेरीज करू. दोन संख्यांची बेरीज करण्यापूर्वी या ठिकाणी दुसऱ्या संख्येचा छेद आपण समान करू. छेदस्थानी 1 गुणिले 2 करा अंशाला आणि छेदाला, त्यामुळे छेद समान होईल. आता याची आपण बेरीज करू. पहा, m आणि m 2m प्लस हे 1 आणि 1 2, इकडचे 1 2, 2m प्लस 2 प्लस 2 अपॉन 2 खाली 2m 2 प्लस 2 4 होतील अपॉन 2 काय येईल या ठिकाणी 2 हे कॉमन निघतील. 2 कंसामध्ये m अधिक 2 राहील, छेदस्थानी 2, हे 2 गेले 2 गेले. पहा m अधिक 2 ही संख्या राहिलेली आहे. m अधिक 2 हेही पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही. मग दुसराही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. बरोबर, दुसराही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या पर्यायाकडे जावे लागेल. तिसरा पर्याय या ठिकाणी आहे, तिसरा पर्याय आहे m वजा 1/2 ही जर आपण पहिली संख्या मानली तर दुसरी संख्या असणार आहे m वजा 1/2 अधिक 1. बरोबर, या दोन संख्यांची बेरीज करू. प्रथमतः याचा छेद समान करा गुणिले 2. पहा m वजा 1/2 अधिक m वजा 1/2 अधिक 2/2 या सर्वांची आपण बेरीज करू. 2m येईल वजा 1 वजा 1 वजा 2 होईल. त्यानंतर या ठिकाणचे प्लस 2 अपॉन सर्वांचा छेद हा 2 आलेला आहे. बरोबर, वजा 2 हे कॅन्सल होतील. वरती 2/2m अपॉन 2 राहील. 2 गेले 2 गेले. 2m अपॉन 2 इज इक्वल टू m. इज इक्वल टू m. पहा, तर दोन क्रमवार संख्यांची बेरीज या ठिकाणी m आलेली आहे. दोन क्रमवार संख्यांची बेरीज काय आलेली आहे? m आलेली आहे. हा पर्याय क्रमांक 3 आपण घेतला. त्यामुळं या ठिकाणी हा पर्याय क्रमांक आपण 3 घेतला आणि त्यामुळं या ठिकाणी या 2m वजा 2/2 आणि पुढची संख्या m वजा 1/2 अधिक 1 या दोन क्रमवार संख्यांची बेरीज m आलेली आहे. ओके, सर्वांनी उत्तर लिहून घ्या. पर्याय क्रमांक 4 बरोबर राहील. दुसरी संख्या कोणती घेतलेली आहे आपण? पर्याय क्रमांक 4. काही बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पहा, या ठिकाणी पहिली संख्या m वजा 1/2 घेतलेली आहे. दुसरी संख्या आपण पर्याय क्रमांक 3 चा विचार केलेला आहे. m वजा 1/2. दुसरी संख्या m वजा 1/2 अधिक 1 केलं. या ठिकाणी फक्त छेद आपण समान करून घेतलेले आहेत. सर्वांना समजलं?
खाली आपण त्या सर्व संख्यांची बेरीज केलेली आहे. ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या, या दोन संख्येची आपण बेरीज केली. बेरीज किती आलेली आहे? यम आलेली आहे. बरोबर, बेरीज किती आलेली आहे? यम. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 पहा. प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 पहा. त्रिकोण PQR is equal to 90 degree. Measurement of angle PQR is equal to 90 degree. रेख QT लंब PR आणि F मेजरमेंट ऑफ अँगल QRP is equal to 44 डिग्री. तर मेजरमेंट ऑफ अँगल TQR बरोबर किती अंश असं विचारलेलं आहे. पाहता या ठिकाणी मी PQR हा त्रिकोण काढतो. PQR हा काटकोन त्रिकोण आहे, कारण की PQR Q हा कोन 90 डिग्री आहे. तर QT हा PR ला लंब आहे. या ठिकाणी QT हा PR ला काय आहे? लंब आहे. बरोबर. तर मेजरमेंट ऑफ QRP याचं माप आपल्याला काढायचं आहे. QRP चं माप. आणि दुसरं आहे मेजरमेंट ऑफ अँगल QRP बरोबर किती हे काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल TQR म्हणजे या ठिकाणचं माप काढायचं आहे. पाहता या दोघांचं माप काढायचं आहे. म्हणजे हा 90 अंशाचा कोन आहे म्हटल्यानंतर उरलेले हे दोन कोन आहेत, हे किती अंश मापाचे असतील? पाहता 180 अंश वजा 90 अंश बरोबर 44 अंश. बरोबर. 180 अंशामधून 90 अंश गेले. या ठिकाणी या कोणाचं माप दिलेलं आहे 44 डिग्री. पाहता दोन कोणांचं माप दिलेलं आहे म्हटल्यानंतर 180 अंशामधून 90 अंश आणि हे 44 अंश गेले, खाली राहील 180 मधून 90 गेले, खाली राहील 90 वजा 44 बरोबर 46 डिग्री. मग आपल्याला TQR या कोणाचं माप मिळालेलं आहे 46 डिग्री. QRP चं माप ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे. QRP चं 44 डिग्री हे माप ऑलरेडी दिलेलं आहे. TQR चं आपल्याला माप काढायचं आहे. TQR किती डिग्रीचा असणार आहे? पाहता 46 डिग्रीचा असणार आहे. 46 डिग्री. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे.
ओके, यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न, रशीद भाईने आपले घर दलालामार्फत काशिम भाईला 79 नंबरचा प्रश्न आहे. रशीद भाईने आपले घर दलालामार्फत काशिम भाईला 1,40,000 रुपयास विकले. दलालाने दोघांकडून शेकडा 1.5 रुपये दलाली घेतली, तर काशिम भाईला ते घर केवढ्याला पडले? पहा आता, थोडंसं मोठं करतोय मी या ठिकाणी साईज. हा, आता सर्वांना क्लिअर दिसत असेल. विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे. घराची विक्री किंमत आहे 1,40,000. 1,40,000 विक्री किंमत आहे. तर शेकडा 1.5 दलाली घेतली आहे, म्हणजे 1,40,000चे आपल्याला 1.5% काढावे लागतील. 1,40,000 गुणिले 1.5 100. या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, खाली आलेले आहेत. 1,400 गुणिले 1.5. काय गुणाकार येतोय पहा. 15,00,000 15,00,000 15 60 60 0 हातचे 6 15 1 15 15 6 21 दशांश चिन्ह एकाच तळानंतर या ठिकाणी 2,100 ही झाली दलाली. ही दलाली झालेली आहे. याच्यानंतर दलाली आलेली आहे 2,100. ही दलाली आली. ही दलाली जी आहे, तर समोर विचारलेला आहे, दलालाने दोघांकडून शेकडा 1.5 रुपये दलाली घेतली, तर काशिम भाईला ते घर केवढ्याला पडलेले आहे? पाहता 1,40,000 तर ऑलरेडी दिलेले आहेत. काशिम भाईला ही दलाली ही द्यावी लागलेली आहे, म्हणजे काशिम भाईला ह्या घराचे 1,40,000 प्लस दलाली 2,100 एवढी द्यावी लागलेली आहे. 0,0,1,2 4,1 म्हणजे 1,42,000 रुपये, 1,42,100 रुपयाला काशिमबाईला हे घर पडलेलं आहे. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1,42,100. व्हेरी गुड. भाग व्हेरी गुड. खूप मुलांनी उत्तर दिलेली आहेत. ओके, थोडासा ब्लरचा प्रॉब्लेम अजूनही झालेला क्लिअर झालेला नाही. ठीक आहे, सर्वांनी लिहिलेला आहे हे प्रश्न, उत्तर लिहिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. 80 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न पहा. प्रश्न सर्वांना दिसतोय? 80 नंबरचा प्रश्न आहे.
ए, बी व सी यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते. बी, सी, डी यांना सरासरी 80 रुपये मजुरी मिळते. जर डी ची मजुरी 61 रुपये असेल तर ए ची मजुरी. पहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी ए प्लस बी प्लस सी यांना मजुरी मिळते 75 गुणिले 3. यांना किती मजुरी मिळणार आहे? 5 त्रिक 15, 5चा हातचा 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, 225 रुपये. त्यानंतर बी, सी आणि डी यांना मजुरी मिळणार आहे. या ठिकाणी दिलेली आहे बी, सी, डी यांना 80 रुपये मजुरी मिळते, म्हणजे 80 गुणिले 3. या ठिकाणी 8 त्रिक 24, 240 एवढी मजुरी मिळेल. तर या ठिकाणी डी ची मजुरी दिलेली आहे. पहा, या ठिकाणी प्रश्नामध्ये डी ची मजुरी जी आहे ती 61 रुपये असेल. डी बरोबर काय म्हटलेलं आहे? 61 रुपये हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. डी बरोबर 61 रुपये हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला तर ए ची मजुरी किती, ए बरोबर किती हे विचारलेलं आहे. पहा आता, या ठिकाणी डी ची मजुरी दिलेली आहे, ए बरोबर किती हे विचारलेलं आहे. आपण याच्यामध्ये डी ची किंमत मांडू. पहा आता, मग या ठिकाणी आपण डी ची किंमत मांडू. बी प्लस सी, बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 240. तर डी ची किंमत आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, बी प्लस सी प्लस 61 240. बी प्लस सी इज इक्वल टू 240 वजा 61. या ठिकाणी बी प्लस सी बरोबर किंमत आलेली आहे किती? 9. त्यानंतर 7 आणि 1 179. 179 बी आणि सी ची मजुरी आलेली आहे एकत्रितपणे. या ठिकाणी पहा, बी आणि सी ची मजुरी 179 आल्यानंतर आपल्याला ए ची मजुरी, या तिघांची मजुरी दिलेली आहे 255 रुपये. आपल्याला या ठिकाणी काढू. पाहता, मग ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 225 रुपये ही मजुरी दिलेली आहे. आपल्याला बी आणि सी ची मजुरी मिळालेली आहे. ए बरोबर बी आणि सी ची मजुरी काय आलेली आहे? या ठिकाणी बी आणि सी ची 179 बरोबर 225. ए बरोबर 225 वजा 179. ए बरोबर काय वजा बाकी? हा, 15 मधून 9 गेले, खाली राहिले 6, हातचा 1 11, गेले 4 आणि 0. या ठिकाणी एक जाईल 0. ओके. ए बरोबर किती आलेला आहे? 46. ए बरोबर काय आलेला आहे? 46. मग प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ए ची किंमत काढा. ए ची मजुरी किती? ए ची मजुरी किती हे विचारलेलं आहे. ए ची मजुरी आलेली आहे 46. 46 हा पर्याय क्रमांक किती असणार आहे? 4 बरोबर असणार आहे. ओके, हे सर्वांनी लिहून घ्या. सर्वांनी राईट डाऊन करून घ्या. ओके, सर्वांनी लिहिलंय? सर्वांनी लिहिलेलं आहे का? लिहिला असेल तर यस करा. प्रश्न सर्वांचा लिहून झालेला आहे का? हा, ब्लर दिसतंय पण थोडंसं पेज हलवलं की ब्लर दिसतंय. पेज हलल्यामुळे थोडा वेळ ब्लर दिसणारच आहे. ओके ओके, पेज मी
थोडंसं हलवतोय त्याच्यामुळे काय आहे ब्लर दिसणारच आहे. थोडं पेज एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर क्लिअर दिसतंय पहा. थोडा वेट करा. ओके, लिहिले सर्वांनी? लिहिलं असेल तर यस करा. मला पाहू द्या कोण कोण लिहितंय. ओके, शिवम गुजर लिहिले? ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. 81 नंबरचा प्रश्न पहा. एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळ सर्वांना क्लिअर दिसतंय? पहा आता. वर्तुळ या पद्धतीने आहे. या ठिकाणी डायमीटर काढलेले आहे, जीवा काढलेली आहे. या ठिकाणी वर्तुळाचं केंद्रक आहे. या ठिकाणी हा त्रिकोण दिलेला आहे W U Y आणि X अशा प्रकारे त्रिकोण दिलेला आहे. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. म्हणजे WU ही रेषा जी आहे YX ला काय आहे या ठिकाणी लंब आहे. पाहता सोबतच्या आकृतीत W हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून बरोबर 12 सेमी आहे. लेंथ XY ची लांबी दिलेली आहे 12 सेमी. लेंथ YW ची लांबी दिलेली आहे 6.1 सेमी. YW ही 6.1 सेमी दिलेली आहे. याच्यानंतर XY म्हटल्यानंतर हा इथूनची पूर्ण हा वर्तुळातील जी जीवा आहे याची लांबी दिलेली आहे 12 सेमी. अर्धी लांबी जी आहे जीवाची किती होणार आहे 6 सेमी. म्हणजेच आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी मिळालेली आहे. त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी मिळालेली आहे. मग त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी मिळाल्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे आपल्याला कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग प्लस बाजू वर्ग या सूत्राप्रमाणे या सूत्रामध्ये किमती टाका. कारण की आपल्याला कर्ण जो आहे 6.1 चा वर्ग बरोबर बाजू एक मिळाले. एक बाजू ऑलरेडी दिलेली आहे. बाजू या ठिकाणी आपल्याला YX 12 सेंटीमीटर दिल्यामुळं YU ही बाजू मिळालेली आहे. YU ही 6 आहे. 6 चा वर्ग प्लस बाजूचा वर्ग बरोबर 6.1 चा वर्ग काय येईल पाहता. करा हा प्रश्न सोडवा. आपण इकडे घेऊ 6.1 चा वर्ग वजा 6 चा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग बरोबर. पाहता A वर्ग वजा B वर्ग याप्रमाणे या ठिकाणी आलेला आहे. A वर्ग वजा B वर्ग बरोबर काय असतंय A वजा B आणि A अधिक B या पद्धतीने आलेला आहे. 6.1 वजा 6 म्हणजे 6.1 अधिक 6 आणि 6.1 वजा 6 बरोबर बाजूचा वर्ग जी आहे जी की ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ती आहे UW चा वर्ग बरोबर 6.1
अधिक 6 यांची जर आपण बेरीज केली ती येईल 12.1 आणि गुणिले 6.1 वजा 6 म्हटलंय 6.1 वजा 6 बघा 6.1 वजा 6 6.1 वजा 6 काय येईल 0.1 ओके मग 0.1 यांचा गुणाकार काय येईल 121 दशांश चिन्ह 2 स्थळानंतर बरोबर दशांश चिन्ह 2 स्थळानंतर येईल मग हे आलेलं आहे UW ची लेंथ UW स्क्वेअर इज इक्वल टू आता 121 चाही आपल्याला वर्गमूळ घेऊ आपण 121 चा वर्गमूळ आहे 11 1.1 हे आलेलं आहे UW ची लांबी 1.1 ही UW ची लांबी आलेली आहे ओके पर्याय क्रमांक या प्रश्नांचं उत्तर लिहून घ्या UW ची लेंथ विचारलेली आहे UW ची लेंथ किती आलेली आहे 1.1 सर्वांनी लिहिलं असेल तर यस करा ओके लिहिलं असेल तर यस करा ओके पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे 82 नंबरचा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न आपण पाहितलेला आहे याच्या अगोदर हा प्रश्न पाहितलेला आहे पहा आता परत एकदा हा प्रश्न व्यवस्थित मी कागदावर लिहून घेतो म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित दिसेल 82 नंबरचा हा प्रश्न आहे p वर्ग वजा 18p प्लस 81 छेद p वजा 9 बरोबर 0 तर p बरोबर किती करा p वर्ग वजा 18p अधिक 81 याचे अवयव पाडा काय येतील अवयव p वर्ग वजा 18p अधिक 81 चे अवयव काय येतील गुणाकार हा 81 यायला पाहिजे आणि बेरीज ही 18 यायला पाहिजे 81 कोणाचा येईल गुणाकार 9 9 81 9 9 81 आणि वजा 18 यायला पाहिजे वजा 18 आणायचा असेल तर या दोघांनाही वजा वजा चिन्ह असेल मग याचे अवयव अर्थातच काय असणार आहेत p वजा 9 आणि p वजा 9 या पद्धतीने अवयव असणार आहेत ओके तर पाहता या ठिकाणी करून दाखवतो मी तुम्हाला p वर्ग वजा 18p प्लस 81 p वर्ग वजा 9p मायनस 9p प्लस 81 याचे दोन ग्रुप पाडा p कॉमन घ्या p मायनस 9 या ठिकाणीही 9 कॉमन घ्या काय येईल p इथं वजा
वजा अधिक काय येणार आहे, वजा 9 हे कॉमन येतील, 9 कॉमन येतील म्हणजे p वजा 9 आणि p वजा 9 अशा प्रकारे याचे अवयव येणार आहेत. तर हे अवयव या ठिकाणी मांडा. p वजा 9, p वजा 9 खाली आहे p वजा 9, हे p वजा 9 गेले, p वजा 9 गेले बरोबर 0. तर काय राहिलेलं आहे, p वजा 9 बरोबर 0. हे 9 राईट साईडला गेल्यानंतर काय होतील, p इज इक्वल टू 9, p इज इक्वल टू 9. (82) नंबरचा क्वेश्चन राईट डाऊन करून घ्या, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. दिसतंय सर्वांना? ओके, दिसतंय सर्वांना? थोडंसं पेज हलवल्यानंतर थोडं ब्लर होणारच आहे, पेज हलवल्यानंतर ब्लर होणारच आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी काय आलेला आहे, 9. पर्याय क्रमांक 9 हे उत्तर आलेलं आहे. सर्वांनी लिहून घेतलं? लिहिलं असेल तर यस करा. लिहिलं असेल तर सर्वांनी यस करा. ओके, या साईडला जी माहिती दिलेली आहे तुम्हाला फक्त हे इक्वेशन जे आहे सोडवून दिलेलं आहे. ही पदावली या ठिकाणी फक्त सोडवून दिलेली आहे. p वर्ग वजा 18p अधिक 81 हे सोडून दिलेलं आहे. हे दोन अवयव आपण डायरेक्ट या ठिकाणी पाडलेले आहेत. या ठिकाणाहूनच हे दोन अवयव निघतात. ही क्रिया करायची गरज नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी ही क्रिया करून दाखवलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. 82 नंबरचा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा आता. 18 डेसिमीटर लांब 18 डेसिमीटर लांब 12 डेसिमीटर रुंद व 6 डेसिमीटर उंच असा एक लाकडी चौकोनी ठोकळा कापून त्याचे 6 सेंटीमीटर लांब, 4 सेंटीमीटर रुंद, 2 सेंटीमीटर उंच असे लाकडी ठोकळे तयार केले तर किती ठोकळे तयार होतील? मला वाटतं हा प्रश्न आजच आपण शाळेमध्ये घेतलेला आहे. पहा, सोपा प्रश्न आहे. 83 नंबरचा काय म्हटलेलं आहे तुम्हाला माहिती आहे? 1 डेसिमीटर बरोबर किती? 10 सेमी. 1 डेसिमीटर बरोबर 10 सेमी असेल तर सोडवा आता. 18 डेसिमीटर लांब म्हटलेला आहे. 18 डेसिमीटरचे किती होतील? 18 डेसिमीटरचे गुणिले 18 गुणिले 10 बरोबर काय होणार आहेत? 180 बरोबर. 18 डेसिमीटर आपण घेतलेले आहे, तिथे 180 गुणिले 12 डेसिमीटर. 12 डेसिमीटरचे किती होणार आहेत? 120. सर्वांना आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतोय. हे 180 सेमी होतील. आणि 6 डेसिमीटरचे किती होतील? 6 गुणिले 10 60 डेसिमीटर भागिले. हा एक लाकडी चौकोनी ठोकळा आहे, त्याचे कापून आपल्याला परत छोटे छोटे लहान ठोकळे तयार करायचे आहेत. त्यांची लांबी, रुंदी आणि उंची या ठिकाणी दिलेली आहे. 6 सेंटीमीटर गुणिले 4 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर या आकाराचे ठोकळे लहान लहान तयार करायचे आहेत. तर किती उत्तर येणार आहे? सर्वांनी काढा पटकन. 83 नंबरचा प्रश्न आहे. काय उत्तर येणार आहे?
पहा 6 1 6, 6 व्यतिरिक्त 18, 0, 4 1 4, 4 त्रिक 12, 0, 2 1 2, 2 त्रिक 6, 0, बरोबर काय आलेलं आहे 30 गुणिले 30 गुणिले 30, बरोबर किती येईल 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 2700. किती उत्तर आलेलं आहे 2700. या ठिकाणी आहे 2700. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके. 84 नंबरचा हा प्रश्न पाहू. 84 नंबरचा हा प्रश्न आहे a अधिक b बरोबर 8. 84 नंबरचा प्रश्न पाहू. a अधिक b बरोबर 8. ab बरोबर 12. तर a वजा b वर्ग बरोबर किती? सोडा. मी इथं प्रश्न दिलेला आहे. 84 नंबरचा प्रश्न दिलेला आहे a अधिक b बरोबर 8, ab बरोबर 12, तर a वजा b बरोबर किती? सोडवा. 84 नंबरचा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला a अधिक b, a अधिक b या सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे. बरोबर वर्ग काय आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर. त्यानंतर a वर्ग अधिक b वर्ग आपण एकत्र घेतले कारण की ab बरोबर 12 दिलेला आहे अधिक 2 गुणिले 12 बरोबर. आपण दुसरं पद a आणि b यांचा गुणाकार करू. पर्याय क्रमांक आपण 64 ठेवून पाहू. इज इक्वल टू 64. पाहता a वर्ग अधिक b वर्ग 12 2 24 इज इक्वल टू 64. त्यानंतर a वर्ग अधिक b वर्ग 24 हे पलीकडे जातील 64 मायनस 24 इज इक्वल टू 40. a वर्ग अधिक b वर्ग काय आलेला आहे 40. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी अजून एका दुसऱ्या सूत्राचा उपयोग करावा लागेल. a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab. याच पद्धतीने हे खरं तर सूत्र असं असतं a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. या पद्धतीने हे सूत्र असतंय. आपण या पद्धतीने याची मांडणी केलेली आहे कारण की आपल्याला a अधिक b चा वर्ग बरोबर 40 हे उत्तर मिळालेलं आहे. बरोबर a वर्ग अधिक b वर्ग याचं उत्तर आपण या ठिकाणी मांडलेलं आहे 40 वजा 2ab बरोबर दिलेला आहे आपल्याला 12 गुणिले 12 40 वजा 12 2 24 आपलं उत्तर आलेलं आहे 16.
ओके, मग a वजा b चा वर्ग बरोबर उत्तर आलेलं आहे 16. पहा पर्याय क्रमांक a वजा b, या ठिकाणी a वजा b चा उत्तर आलेला आहे 16. ओके, पर्याय क्रमांक 3. सर्वांनी लिहून घ्या. हे 84 नंबर क्वेश्चन चा आन्सर लिहून घ्या. ओके, छान. सर्वांनी लिहून घेतलंय? लिहून घेतलं असेल तर यस करा. लिहून घेतलं असेल तर यस करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पुढचा प्रश्न 85 नंबरचा प्रश्न आहे. खालील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? खालील या परिमेय संख्या दिलेल्या आहेत, त्या सर्वांनी उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. पहा 85 नंबरचा प्रश्न आहे. -1 - -2, 3/2, -2/3, 1 -3/4 या ज्या परिमेय संख्या आहेत उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? सोडवा. उतरत्या क्रमाने लावा. सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती असणार आहे या ठिकाणी? पाहता 3/2. 3/2 बरोबर का? तर 2 आणि 1 म्हणजे 1.1/2 ही संख्या आहे 3/2 म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या संख्येपैकी बाकीच्या ह्या संख्येला वजा हे कॅन्सल होईल. 1/2 ही संख्या आहे. ही संख्या 3/2 म्हणजे 1.1/2 ही संख्या आहे. वजा चिन्ह असल्यामुळे ही तर संख्या लहानच असणार आहे. 1 ही संख्या लहान आहे. -3/4 ही संख्या लहान आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे 3/2. दुसरी मोठी संख्या आहे 1. त्याच्यानंतरची मोठी संख्या आहे वजा चिन्ह आहे 1/2 म्हणजे हे वजा चिन्ह नाही दिलं तरी चालेल, वजा अधिक होईल. यानंतरची मोठी संख्या आहे -2/3 आणि यानंतरची मोठी संख्या राहील 3/4. मध्यभागी असणारी संख्या कोणती असणार आहे? -1/2. -1/2. ओके, 85 नंबरचा प्रश्न झालेला आहे. ओके, थोडंसं ब्लर दिसायला अजून चालू झालेलं आहे. आपण काय करूया, 85 प्रश्न झालेले आहेत. 86-87 प्रश्नाविषयी मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो, ते तुम्ही सोडवायचे आहेत.
86 नंबरचा प्रश्न आहे. थोडासा मी झूम करतो याला. पहा 86 नंबरचा प्रश्न दिसतोय सर्वांना? आकृतीवरून छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आकृतीवरून छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. 86 नंबरचा प्रश्न, चौरसाचे क्षेत्रफळ. हा संपूर्ण जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ अगोदर काढून घ्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असेल. बाजू किती दिलेली आहे या ठिकाणी पहा, 14 सेमी. PQRS हा चौरस आहे. चौरसाचा वर्ग 14. 14चा वर्ग बरोबर काय येणार आहे? 196. बरोबर. या ठिकाणी आतमधलं जे वर्तुळ आहे, चौरसाच्या एकूण क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करावं लागणार आहे? या ठिकाणी वजा करावं लागेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r चा वर्ग असेल 22/7. 22/7 गुणिले r चा वर्ग 7 गुणिले 7. कारण की एक बाजू काय दिलेली आहे? 14 सेमी. म्हणजे ही बाजू 14 सेमी असेल तर वर्तुळाचा हा व्यास जो आहे, डायमीटर जो आहे 14 सेमी असेल आणि त्रिज्या किती असणार आहे? 14च्या अर्धी म्हणजे 7. ओके. त्यामुळं r वर्ग बरोबर 7 गेले 7 गेले 22 × 7 इज इक्वल टू 7 2 14. चला 1 7 2 14 1 15. 154. ओके. 154. 86 नंबरचा प्रश्न. ओके. यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पटपट प्रश्न घेऊ आता. 87 नंबरचा प्रश्न आहे. एका मोबाईलची छापील किंमत पाहता. एका मोबाईलची छापील किंमत 2500 रुपये आहे. दुकानदाराने ईद निमित्त ₹16 सूट दिली तर मोबाईलची विक्री किंमत किती? बरोबर. प्रश्न क्रमांक 87 पहा. प्रश्न क्रमांक 87. $25,000वरती 16% सूट दिलेली आहे. हे 2 शून्य गेले. 250 गुणिले 16 4,000. मग 4,000 रुपये ही सूट दिलेली आहे. 25,000वरती 4,000 सूट दिलेली आहे. पाहता याचा अर्थ 25,000 मधून हे 4,000 जर आपण वजा केले तर काय उत्तर येणार आहे?
21,000. 21,000 हे उत्तर येईल. ओके, 21,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 89वा प्रश्न सोपा आहे पहा. 89वा प्रश्न सोपा आहे. 88 नंबरचा हे प्रश्न सोपा आहे. पहा, 89वा प्रश्न आहे. x वर्ग वजा x वजा 132 बरोबर 0. काय करायचं आहे? अशा संख्या घ्यायच्या आहेत. वजा 32 गुणाकार येईल. या संख्या असणार आहेत वजा 12 आणि 11. पहा मग, x वजा 12 आणि x अधिक 11 या दोन संख्या असतील. या समीकरणाच्या कोणत्या किमतीचे समाधान होईल? x बरोबर वजा 12 बरोबर 0. x बरोबर काय येईल? 12. ओके. दुसरी x अधिक 11 बरोबर 0. x बरोबर वजा 11. x अधिक 12 ही जी किंमत आहे, या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 x अधिक 12. पर्याय क्रमांक 3 x अधिक 12. ओके. नव्वद नंबरचा प्रश्न. नव्वद नंबरचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे. ओके. काय उत्तर असेल 90 नंबरच्या प्रश्नाचं? रेख AB एकरूप रेख CD व रेख AB समांतर रेषा CD तर त्रिकोण AOB व त्रिकोण COD कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? AB आणि CD या दोन रेषा एकरूप आहेत. AB आणि CD या दोन रेषा एकरूप आहेत व AOB हा कोन आणि त्रिकोण COD हा कोन, हे दोन कोन कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? काय पर्याय असू शकतो याचा? बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आज सुरुवातीला जो आपला तास झाला होता त्या पद्धतीने एवढं काय क्लिअर दिसलेलं नाही. थोडं नेटवर्क वीक असल्यामुळं असं ब्लर होत आहे. ठीक आहे, याच्यावर काहीतरी पर्याय काढू.
आजच्या ह्या प्रश्नपत्रिका क्रमांक 2 याचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. याच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण उद्या शाळेमध्ये याच्याबद्दल चर्चा करू. ओके. सर्वांनी लिहून घेतलंय? ओके. तर या ठिकाणी आपण ताशिका स्टॉप करत आहोत. ठीक आहे. हा, तर सर्वांनी आता लेफ्ट व्हा. सर्वांनी लेफ्ट व्हा. ओके, बाय, गुड नाईट. कोणती कसोटी आहे? कोबाको. गुड नाईट. सर्वांनी लेफ्ट व्हा आता. ओके.